नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला रयत शिक्षण संस्था सातारा ही नोटीस 1/3/2024ला जारी करण्यात आली होती. मित्रांनो, या नोटीसमध्ये काय नवीन अपडेट दिले ते आपण या व्हिडिओमध्ये बघायचं. बघा मित्रांनो, तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मित्रांनो बघा, या नोटीसमध्ये काय दिले ते बघू आपण, महत्त्वाचं असेल. बघा, सर्व शाखा प्रमुख माध्यमिक, उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय रयत शिक्षण संस्था. आता याच्यात विषय काय दिले मित्रांनो, अन्य संस्थेत अतिरिक्त ठरणाऱ्या पात्र शिक्षकांचं समायोजनाबाबत हे नोटीस आहे. मित्रांनो, ही नोटीस आहे. या नोटीसमध्ये संदर्भ बघा मित्रांनो, माननीय उच्च न्यायालय मुंबई औरंगाबाद खंडपीठ यांचेकडील याचिका क्रमांक 180 व इतरमधील 21/2/2024 रोजीचा आदेश आहे. मित्रांनो, आता याच्यात पुढे काय दिले बघा, वरील विषयान्वये कळवण्यात येते की विभागीय शिक्षक उपसंचालक कार्यालय कोल्हापूर, पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद या कार्यालयामार्फत व राज्याच्या विविध जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी कार्यालय यांचे मार्फत अन्य संस्थांचे उच्च माध्यमिक, कनिष्ठ विद्यालय सन 2003 ते 4, सन 2018 ते 19 या कालावधीत वाढीव पदावर कार्यरत असलेल्या पात्र शिक्षकांचे तसेच अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचं संस्थेत माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाकडील अनुदानित रिक्त जागावर समावेशन करण्याचे आदेश दिले जात आहे. बघा मित्रांनो, इथे लक्ष द्यायचं तुम्ही. बघा इथे काय म्हटलं आहे, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाकडील अनुदानित रिक्त जागावर समावेशन करण्याचे आदेश दिले जात आहे. मित्रांनो बघा मित्रांनो, आणखी पुढे काय दिले, तथापि संस्थेत हंगामी स्वरूपात कार्यरत असणाऱ्या सेवकांनी संस्थेमध्ये अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाकडे रिक्त असणाऱ्या जागाबाबत उच्च न्यायालय मुंबई व औरंगाबाद खंडपीठ येथे याचिका दाखल केलेली असून सदर याचिकेवर सध्या औरंगाबाद खंडपीठ येथे सुनावणी सुरू असून त्यामध्ये 21/2/2024 रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान दिनांक 11/3/2024 पर्यंत रिक्त पदे भरू नये असे उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांनी आदेश दिले आहे. मित्रांनो बघा, सुनावणी केव्हा झाली होती मित्रांनो, 21/2/2024ला झाली होती. त्यानंतर आपल्याला पुढची नेक्स्ट डेट देण्यात आली होती 21/3/2024 पर्यंत रिक्त पदे भरू नये असे माननीय उच्च न्यायालयाने खंडपीठ यांनी आदेश दिलेले आहे. मित्रांनो बघा मित्रांनो, पुढे काय दिले त्याच्यात, त्यामुळे संस्थेत अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाकडे रिक्त असणाऱ्या जागावर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत व संस्थेचे पुढील आदेश येईपर्यंत समावेश करण्यासाठी शाखेत आलेल्या अन्य संस्थेतील शिक्षकास परस्पर शाखा पातळीवर हजर करून घेऊ नये. बघा मित्रांनो, हा मेन पॉईंट आहे. आणखी त्याच्यात आपल्याला काय म्हटलं ते तुम्हाला समजलं असेल. आणि लास्ट पॉईंट काय असेल मित्रांनो, अशा शिक्षकांना त्याची मूळ कागदपत्रे, शैक्षणिक अर्हता, पूर्वीच्या संस्थेतील नियुक्ती आदेश, शासन मान्यता सेवक संच निश्चिती सह संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयात पाठवावे. बघा मित्रांनो, हे रयत शिक्षण संस्थेची एक नोटीस आहे. या नोटीसमध्ये म्हटलं आहे, माननीय उच्च न्यायालयाने जोपर्यंत रिझल्ट येत नाही तोपर्यंत जॉईनिंग करू नये असे म्हटलं आहे. मित्रांनो बघा मित्रांनो, तुम्ही नवीन असाल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशन येणार आहे. मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.